ओव्हर थिंकिंग माणसाला थकवत नाही, पण आतून रिकामं करतं. काही लोक बाहेरून खूप शांत दिसतात, पण त्यांच्या डोक्यात हजारो विचार चालू असतात. हे चुकीचं तर नाही झालं ना? लोक काय विचार करतील? उद्या काही वाईट झालं तर? आणि हळूहळू ते वर्तमान जगणंच विसरतात. सगळं कंट्रोल करण्याचा प्रयत्न करताना मनाची शांती हरवतात. एकच गोष्ट मनात 100 वेळा रिप्लाय करणं, झालेल्या गोष्टींवर पुन्हा पुन्हा विचार करणं आणि प्रत्येक वेळी स्वतःला दोष देणं, हे ओव्हर थिंकिंग नाही तर मनाचा थकवा आहे. कधी कधी उत्तर शोधायचं नसतं, फक्त स्वतःला थोडा वेळ द्यायचा असतो. जे होईल ते पाहू असं म्हणणंही गरजेचं असतं.